नमस्कार, मी तुमचा मित्र ऋषिकेश. माझ्या गाबित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपण उसगाव वॉटरफॉल या व्हिडिओचा दुसरा भाग घेऊन आलो आहे आणि उसगाव वॉटरफॉल भाग 1ला तुम्ही जो प्रतिसाद दिलात आणि ज्या लवकरात लवकर तुम्ही माझ्या व्ह्यूज वाढवलेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. याही व्हिडिओला तसाच प्रतिसाद द्याल अशी मी आशा करतो आणि ह्यालाही 100 व्ह्यूज आले की मग आपण अजून एक व्हिडिओ टाकणार आहोत. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओजना लाईक करायला विसरू नका. बाबू आपला फिशिंग रॉड बघू आता येईल कोण. भाई आला गेला गावी आहे. मला बोलला पाहिजे आणला असता. आता कुठे घरी होते माझी फिशिंग रॉड नाही खूप काय. हा मग तुला कळलं पाहिजे ना, घेऊन यायला पाहिजे. कोणाला बघा पाईप बांधून इंडियन जुगाड जाळी टाकायला केलेले. बघ जोडी बघ तारापा हे बांबूचे बनवायचे, आता हे पायपांचे बनवले मॉडर्न तरापे. हा बसलाय गरवायला नाही बसलाय तर नुसता बसलाय. बघा इथे शेती केलेली चालू आहेत कामं. लोक जेवायला गेली बहुतेक 3 वाजले. जाम टाकलं सगळं. आज पर्यटक कमी आहेत कालच्या पेक्षा. तुम्हाला धबधबाच नाही दाखवला यांना आपण तिकडून जातो. आता गेलेले आहेत वाटतं. कोण एवढ्या गाड्या लागल्या आहेत, बहुतेक लोक गेलेली आहेत. भाताचं सगळं बांधून ठेवलंय आणि गाडी पार्क करून आम्ही चाललोय आता. बघितलं हा आमचे सहकारी खूप चांगल्या शिव्या देत आहेत, ते आपण ऐका. हे चालत आम्हाला घेऊन चाललेत कुठे, धबधब्यावर. आज आपण ट्रेकिंग पण करणार आहोत थोडीशी. हा धबधबा बस नाही का, हा बघा हा. किती किलोमीटर चालत जायचं आहे ओ बाबू शेठ? किती किलोमीटर चालत जायचं आहे? ओके, म्हणजे 20 मिनिटं लागतील. आम्हाला लेट झाला. म्हणजे अजून पुढून आहे का? काय माहिती आता. पाण्याच्या आवाजाचा शोध काढत आम्ही चाललोय आणि खूप दिवसांनंतर एवढं चालल्यामुळे आमची दमछाक झालेली आहे.
आत्ताच एक फॅमिली गेली, खूप चांगल्या शिव्या देत. लहान मुलांसमोर पण अशा शिव्या देतात. हे बघा शेतीची कामं चालू आहेत, त्यांना आपण डिस्टर्ब न करता जाऊया पुढे. पाण्याचा आवाज येतोय छान. काय म्हणतो तो बघा, लांबवर धबधबा दिसतोय. खूप पर्यटक इथे भेट देतात. ही बघा ही सागाची गव्हर्नमेंटने लावलीत झाडं, फॉरेस्ट डिपार्टमेंट. सगळे पब्लिक करतात, ब्लॉगर हो, यूट्यूबवर वातावरणाची वाट लावायची. येस, थँक्यू. खूप वर्षांनी असं मस्त चिखलात पाय घालत आम्ही चाललोय. हे बघा, पडलो असतो मी आता का. हा बघा धबधबा, ह्याच्यासाठी एवढं आम्ही आलो चालत. इथून हे उतरण चाललेत, मी त्या बाजूने चाललो. हातात मोबाईल घेऊन मी उडी नाही मारू शकत. हे बघा किती छान पाणी आहे, स्वच्छ. हे बघा दोघं कुठे पोचले. हॅलो, हा बघा धबधबा. आला आवाज पाण्याचा. हे बघा आपले बाबूशेठ आम्हाला इथे घेऊन आलेत, एवढ्या छान ठिकाणी. फक्त धबधब्याच्या ठिकाणी असा कचरा करत जाऊ नका. ही जाताना जमली तर मी घेऊन जाणार आणि कचरापेटीत टाकणार. हे बघा चांगल्या ठिकाणी निसर्गाच्या वाट लावायला. हां बघा जाऊया ना. हे आता अजून वर. इथून हा वरती जातोय आम्ही कुठेतरी. आणि प्लीज पर्यटकांना एक विनंती आहे की आणलेल्या बाटल्या रिकाम्या झाल्या की स्वतःबरोबर घेऊन जात जा, कुठेही टाकू नका. मी तुला तेच बोलणार होतो, तू काय बोलतोय.
चालेल चल. मग प्रॉब्लेम नाही आहे फक्त सांभाळ असं टाकी घेऊन तोडायला लागेल. हे बघा तिथून आपण आलोय चढून. इथे जपून पाय लावला पाहिजे. हळूहळू. हा वाव. हे बघा अजून वर आलोय आपण. ते धबधब्यात खाली आंघोळ करतायत. आपण वरतून गरम पाणी सोडूया. ट्रेकिंग सुख. हे बघा ह्याला सुख म्हणतात. ही काच जरा लांब टाक. नको मारू दगड बिगड आहेत. उड्या नाही मारायच्या. हे बघा हे सगळे खाली आंघोळ करत असतील. आणि आपण हे बघा दोघं गावातले आणि आपण इथे आंघोळ करणार. सावकाश चढव त्या. आपण मगाशी येताना इथून आलेलो. खेकड्याचं पिल्लू बघा. हे बघा खेकड्याचं पिल्लू इकडे गेलं. इकडे काय पडला असता यो. हाँ क्या बोल रहा है? नहीं सुन रहा. क्या बोल रहा है? नहीं मेरे को डर लगता है. जाऊंगा अभी. फोन पकड़ा हो ना. फोन पकड़ा है. बाद में निकालेगा जब उतरेगा. ये आपला काढणार आहे. आपण उतरतो ना. वॉटर रेजिस्टन्स आहे पण हे असं हा आता आला. चौकोन आहे ना.
चौकोन आहे ना चौकोन. हा ये ना इकडे 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 इकडे. चालू आहे ऐक ना या बाजूला थांबू की या बाजूला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा, मी त्याच्यावर विचार करीन. आणि जर कुठलं एखादं ठिकाण असेल जे तुम्हाला बघायचं असेल, तिथे जाऊन मी व्हिडिओ शूट करावा असं तुम्हाला वाटत असेल तर ते ठिकाणही मला कमेंटमध्ये कळवा. मी त्या ठिकाणी जाऊन शूट करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. आणि मित्रांनो, आपण अशा ठिकाणी जेव्हा पर्यटनाला जातो तेव्हा आपल्यासोबत नेलेल्या बहुतेक वस्तू आपण तिथे टाकून येतो. तर तसं न करता तुम्ही तुमच्याबरोबर नेलेले जे कचरा असेल किंवा तुम्ही खाऊन झाल्यानंतरचे वेफर्स वगैरेचे पॅकेट्स असतील तर ते परत घेऊन या आणि एखाद्या ठिकाणी कचरा कुंडीत टाका. तसेच काचेच्या बॉटल्स कधी फोडू नका किंवा तिकडे सोडूनही येऊ नका, कारण गाई गुरं ही जंगलात फिरत असतात, तर ती त्यांच्या पायाला लागू शकते आणि ते कोणाला सांगणार जेव्हा त्यांच्या पायाला लागणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी आपल्याच पाय त्याच्यावर पडून आपल्यालाच त्या काचांमुळे इजा होऊ शकते. तर आपण तेवढंसं भान ठेवा आणि आपली ट्रिप एन्जॉय करा. धन्यवाद.